Welcome students. I welcome all of you in ROSE project of Rayat Shikshan Sanstha and conducted by Yashwantarao Chauhan Institute of Science, Satara. In this session, we are going to learn a topic from mathematics paper second, that is function. So let us see what point we are going to learn in this topic. Firstly, we are going to learn the definition of function, codomain, domain and range of the function. Secondly, we had studied some types of the function. So depending upon the definition of the function or what how we can obtain the image of a function, on that basis we had some types of functions are there. Then representation of function, how we are going to write the function in different forms. Then again some basic types of functions, and lastly we had studied some special types of function. So let us start our article. So our first article is the definition of function. So firstly we learned that what is mean by the function, or what are the conditions are there to form or to define a function. So कुठलंही फंक्शन डिफाइन करण्यासाठी आपल्याकडे काय कंडिशन आहेत हे आता बघायचं. सो बघा, लेट अस सी द डेफिनेशन. अ फंक्शन इट इज नथिंग बट द वन टाइप ऑफ मॅपिंग f from set A, इथं कॅपिटल A पाहिजे. सो फ्रॉम सेट A टू सेट B, आणि हे लिहितो कसं आपण, जसं रिलेशन लिहिलं जातं त्या पद्धतीनं R आणि त्याच्या पुढे आपण दोन डॉट काढून A टू B लिहितो, तसंच फंक्शन सुद्धा त्याच पद्धतीनं लिहिलं जातं. सो F स्टँड्स फॉर फंक्शन आणि मग A टू B is a relation which associates for each element x in a unique means exactly one element y in b. म्हणजेच तुमच्या सेट ए मधला प्रत्येक एलिमेंट हा जर का तुमच्या सेट बी मधल्या युनिक एलिमेंटशी असोसिएट झालेला असेल तर त्या रिलेशनला आपण काय म्हणू शकतो, फंक्शन. बघा, म्हणजे इथं कुठलंही रिलेशन, म्हणजेच फंक्शन हे एक प्रकारचं काय बेसिकली रिलेशन आहे. पण मग सगळेच रिलेशन हे फंक्शन होतात का, तर नाही. मग काय कंडिशन्स आहेत त्याच्यासाठी, तर कुठलंही रिलेशन हे फंक्शन व्हायला दोन कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये. पहिली कंडिशन काय, की तुमचा जो पहिला सेट आहे त्याच्यामधला प्रत्येक एलिमेंट बी मधल्या एलिमेंटशी काय असलेला पाहिजे, कुठल्या ना कुठल्या एलिमेंटशी असोसिएट झाला असला पाहिजे, म्हणजे रिलेट असला पाहिजे. मोर ओव्हर कुठल्या तरी म्हणण्यापेक्षा कुठल्या एलिमेंटशी असायला पाहिजे, म्हणजे युनिक म्हटले इथे, म्हणजेच काय, एक आणि एकच. म्हणजेच आपण तुम्हाला लास्ट टॉपिक मध्ये पण आपण शिकलोय, डोमेन शिकलोय किंवा प्री इमेज म्हणजे काय, इमेज म्हणजे काय. मग तसंच इथे सेट ए मधले जे काही एलिमेंट्स असतील त्याला आपण काय म्हणतो, प्री इमेज किंवा फर्स्ट कॉम्पोनंट. सेट बी मधले जे काही एलिमेंट असतात त्याला आपण म्हणतो इमेजेस किंवा सेकंड कॉम्पोनंट. मग इथं कुठलंही रिलेशन हे फंक्शन व्हायला काय कंडिशन आहे, की ए मधले म्हणजे कुठल्याही प्री इमेजला एक आणि एकच इमेज असली पाहिजे. कुठल्याही प्री इमेजला म्हणण्यापेक्षा सगळ्या प्री इमेजेसला, एव्हरी एलिमेंट म्हटलं इथे, एव्हरी एलिमेंट इन ए इज असोसिएट टू युनिक एलिमेंट इन बी. आणि मग अशा रिलेशनला आपण काय म्हणू शकतो, फंक्शन. मग हे लिहितो कसं आपण जनरली, दॅट इज y इज इक्वल टू f ऑफ x. म्हणजे इथं y ला काय म्हटलं जातं, y इज नथिंग बट द इमेज ऑफ x अंडर द फंक्शन f. ह्या एवढ्या सिंबॉलिक फॉर्मचा अर्थ काय झाला, की y ही इमेज आहे कोणाची, x ची, अंडर द फंक्शन f. ठीक आहे. सो फंक्शनला आपण दुसरंच काय म्हणू शकतो, हे एक प्रकारचं मॅपिंग किंवा ट्रान्सफॉर्मेशन आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये हा जो ए सेट आहे पहिला, बघा इथे पण कॅपिटल ए पाहिजे. सो हा जो पहिला सेट ए आहे त्याला काय म्हटलं जातं, डोमेन ऑफ दॅट फंक्शन. आणि हा जो दुसरा सेट आहे त्याला काय म्हटलं जातं, कोडोमेन ऑफ फंक्शन. ठीक आहे. सो पहिल्या सेटला डोमेन आणि दुसऱ्या सेटला कोडोमेन. सो लेट अस सी सम एक्झाम्पल्स. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. बघा इथे खाली मी एक एक्झाम्पल घेतलंय ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे सगळ्यांना एक रिलेशन दिसतंय. हे रिलेशन आपण एरो डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. आता आपल्याला चेक करायचंय की हे रिलेशन फंक्शन आहे का नाही. ठीक आहे. सो बघा इथे काय घेतलंय मी, ए मधले एलिमेंट्स किती आहेत, ए बी सी डी. हियर ए इज रिलेटेड टू 3, बी इज रिलेटेड टू 3, सी इज रिलेटेड टू 4 आणि डी इज रिलेटेड टू 2. मग आता आपल्याला कंडिशन्स काय आहेत बघा, की ए मधले सगळे जण कोणाची ना कोणाची तरी लिंक्ड असले पाहिजेत, रिलेट असले पाहिजेत. मग आहेत का, येस.
म्हणजे पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय केली. दुसरी काय पाहिजेत, लिंक असताना ते कसे लिंक झालेले असले पाहिजेत, युनिक एलिमेंटची. म्हणजे ए ची इथे बघा तुम्हाला दिसतंय ए ची इमेज इथे काय आहे, 3 आहे. तर इथे ए ला परत दुसरी कुठलीही इमेज नकोय. बी ला आहे का तसं काही नाही, सी ला आहे का नाही, डी ला आहे का नाही, म्हणजे सगळ्यांना एक आणि एकच इमेज आहे. म्हणजेच दिस रिलेशन इज अ फंक्शन. बघा इथे खाली मग तेच एक्सप्लेनेशन दिलंय की सिन्स एव्हरी एलिमेंट फ्रॉम ए इज असोसिएटेड टू एक्झॅक्टली वन एलिमेंट इन बी, so R1 is a well-defined function. So let us see the next example. बघा इथे आणखीन एक वेगळी एक एरो डायग्राम मी कन्सिडर केलेली आहे. आता त्या एरो डायग्रामचं नीट ऑब्झर्वेशन करा आणि मग तुम्ही सांगा की दिस रिलेशन इज अ फंक्शन आहे का नाही ते. बघा पहिलीच कंडिशन इथं फेल होतीये. काय, आपल्याला पहिली कंडिशन काय आहे की ह्या इकडच्या सेट मधले म्हणजे तुमच्या डोमेन मधले प्रत्येक एलिमेंट हे रिलेट असले पाहिजेत. आणि इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय तर हा डी हा एलिमेंट काय आहे, रिकामाच आहे. म्हणजे त्याला इकडे कोणीही इमेज नाही. मग हे फंक्शन होईल का, नाही. सो दिस इज नॉट अ फंक्शन बिकॉज एलिमेंट डी इज नॉट असोसिएटेड टू एनी एलिमेंट इन बी. कारण का तो कुठल्याच एलिमेंट बरोबर असोसिएट झालेला नाहीये. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. बघा इथे पण तुम्ही नीट जर का ऑब्झर्व केलं तर पहिली कंडिशन सगळ्यांना इकडून इकडे बाण कुठला दिलाय का, जर का एरोडायग्राम मध्ये असेल तर काय चेक करायचं, इकडून सगळ्याला इकडे बाण गेलेत का. मग बघा ए ला 1, A2, B3, C4 आणि D इज रिलेटेड टू 5. सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, इकडच्या प्रत्येकाला इकडे काही ना काहीतरी इमेज आहे. आता दुसरी कंडिशन ती कशी पाहिजे, युनिक पाहिजे. मग आहे का बघा बरं, नाही. कारण का इथं ए ला किती इमेजेस मिळाल्या, 2. ए ला 1 पण आहे आणि ए ला 2 पण आहे. आणि आपल्याला तर काय कंडिशन लागते की एक आणि एकच इमेज पाहिजे. सो दिस R3 इज ऑल्सो नॉट अ फंक्शन. ठीक आहे, बिकॉज एलिमेंट ए इन असोसिएटेड टू 2 एलिमेंट्स इन बी. Let us see the next article, that is the representation of function. There are different forms to represent a function. First one, verbal form means जी काही आपली प्री इमेज आणि इमेज ह्याच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते वर्ड फॉर्मॅट मध्ये दिलेलं असेल. मी इथे बघा दिलेलं आहे की आउटपुट एक्सीड्स ट्वाइस द इनपुट बाय 1. म्हणजे तुमच्या फंक्शन म्हणजे इमेज आणि प्री इमेज मधलं रिलेशन काय की आउटपुट म्हणजे इमेज, इनपुट म्हणजे प्री इमेज. सो काय की ते दोन्ही म्हणजे ट्वाइस आणि +1 नी जास्त येते. ठीक आहे, सो असं असेल तर डोमेन मग काय येईल या केस मध्ये, सेट ऑफ इनपुट्स. रेंज काय येईल, सेट ऑफ आउटपुट्स. सो नेक्स्ट फॉर्म इज दॅट इज द एरो डायग्राम. आपण मगाशी डेफिनेशन मध्ये बघताना पण बघितलेलं. एरो डायग्राम मध्ये म्हणजे काय की तुमच्या इकडे इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये तुमचं डोमेन आणि कोडोमेन दिलेलं असेल, आतमध्ये त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील. आणि मग असं हे प्री इमेज आणि इमेज हे काय एरोनी ड्रॉ करून त्याच्या रिलेशन म्हणजे कसे रिलेट झाले ते दाखवायचं. सो हा झाला एरो डायग्राम म्हणजे एरो फॉर्मॅट मध्ये फंक्शन लिहिणं. इथं डोमेन म्हणजे तेच सेट ऑफ ऑल प्री इमेजेस आणि रेंज काय येईल, सेट ऑफ ऑल इमेजेस. ठीक आहे, आता ऑर्डर्ड पेअरच्या फॉर्म मध्ये पण फंक्शन लिहिता येतं. कारण का बेसिकली फंक्शन म्हणजे काय, रिलेशन आहे एक प्रकारचं ते. आणि रिलेशन तर आपण ऑर्डर्ड पेअरच्या फॉर्म मध्ये लिहितोच. ठीक आहे, सो बघा इथं हे काय येईल मग, फंक्शन म्हणजे बघा कसं लिहिलेलं आहे, ऑर्डर्ड पेअर्स 2, 5 म्हणजे प्री इमेज आणि इमेज. सो 2, 5, 3, 7, 4, 9, 5, 11 आणि मग ते सेट नोटेशन मध्ये. सो हे झालं फंक्शन. सो इथं डोमेन काय येईल, सगळे पहिले एलिमेंट्स, हो की नाही, 2, 3, 4, 5. रेंज काय येईल या फंक्शनची, सगळे सेकंड कंपोनंट्स म्हणजे 5, 7, 9 आणि 11. नाव द फॉर्म्युला. नेक्स्ट मेथड किंवा मोस्ट कॉमन मेथड जी आपण फंक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतो ती ही आहे की फॉर्म्युला मेथड किंवा रूल सांगायचा त्याच्यातला की तुमची प्री इमेज जर का एक्स असेल तर त्याच्यावरून तुमची इमेज कशी ऑब्टेन करायची ह्याचं रिलेशन. ठीक आहे, मग हे काय इथं बघा y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू 2x + 1 वेअर x बिलॉंग्स टू n. ठीक आहे, आणि मग x ची व्हॅल्यूज इथं किती कशी आहे तुम्ही डायरेक्टली पण लिहू शकता, x इक्वल टू 2, 3, 4, 5.
किंवा इथे त्यांनी काय लिहिलंय एक्स लाईज बिटवीन 1 to 6. ठीक आहे. सो डोमेन म्हणजे आपण मागाशी बघितलेले रेंज पण त्या पद्धतीने. नेक्स्टली अजून आपण फंक्शन कसं वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. तर एक आहे टॅब्युलर फॉर्म आणि दुसरं आहे ते म्हणजे ग्राफिकल फॉर्म. म्हणजे टेबल काढायचं, त्याच्यामध्ये एक कॉलम तुमच्या सगळ्या प्री इमेजेसचा आणि एक कॉलम तुमच्या सगळ्या इमेजेसचा. ते झालं फंक्शन. असं प्रकारे सुद्धा आपण फंक्शन लिहू शकतो. नंतरचं आहे ते म्हणजे ग्राफ वरती. तुम्हाला आपण माहिती ग्राफ कसा काढतो ते एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिस वरती काय कन्सिडर करायचं, एक्स ऍक्सिस वरती सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे तुमच्या सगळ्या प्री इमेजच्या व्हॅल्यूज आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जे काही इमेजेस असतील ते इमेजेस कुठे इकडे वाय ऍक्सिस वरती. ठीक आहे. मग इथं बघा काय काय पॉइंट्स मिळाले वरती टेबल वरनं पण लक्षात येईल. वरच्या एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे एक्स कॉर्डिनेट, वायच्या व्हॅल्यूज म्हणजे वाय कॉर्डिनेट. मध्ये पॉइंट फॉर्म मध्ये इथं खाली लिहिलेलं आहे 2, 5, 3, 7, 4, 9, 5, 11 likewise. So this is all about the representation of function. Now the examples. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आपण फंक्शनची डेफिनेशन बघितली, फंक्शन लिहायचं कसं ते बघितलंय. आता त्याच्यावरती आधारित एक्झाम्पल्स बघूयात आपण. बघा इथे एक एरो डायग्रामनी रिलेशन दिलेलं आहे आणि आपल्याला ते रिलेशन फंक्शन आहे का नाही हे चेक करायचं. बघा काय इथे 2 रिलेटेड टू -3, 1 रिलेटेड टू 1, 0 रिलेटेड टू 2, -1 रिलेटेड टू 1, -2 रिलेटेड टू 5. ठीक आहे. मग आता इथे बघा हे रिलेशन दिलेले या प्रकारचं. पहिल्यांदा आपल्याला कंडिशन काय लागते फंक्शन व्हायला, रिलेशन कुठलंही रिलेशन फंक्शन व्हायला की इकडच्या पहिल्या तुमच्या सेट मधले सगळे एलिमेंट्स इकडे रिलेट असले पाहिजे. ओके नाही, प्रत्येकाला इमेज असली पाहिजे. मग आहे का तसं आहे. ठीक आहे. आता ती कशी असली पाहिजे, युनिक असली पाहिजे. म्हणजे इकडचा 2 जर रिलेटेड टू -3 आहे तर त्याला आणखीन इकडे अजून कुठलाही बाण नसला पाहिजे. असं झालंय का कोणाच्या बाबतीत इथे नाही. सो देअरफॉर दिस इज अ function. So yes, every element of set A has been assigned a unique element in B. दुसरं बघा इथं अजून एक वेगळी डायग्राम दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय केलंय बघा, आता पहिली कंडिशन सगळेजण इथं रिलेट आहेत का, तर नाही. बघा काय लक्षात येतंय -2 असं आहे की ज्याला इकडे कोणीही इमेज नाही आणि असं आपल्याला फंक्शन मध्ये चालत नाही. हो की नाही. म्हणजे दिस रिलेशन इज नॉट अ फंक्शन. कारण का इथे एक एलिमेंट असा आहे की ज्याला इथे इमेज नाही. अजून आता समजा आता एरो डायग्राम मध्ये दिलं असेल तर चेक कसं करायचं ते बघितलं. आता समजा ऑर्डर्ड पेअरच्या स्वरूपामध्ये फंक्शन दिलं असेल तर ते कसं चेक करायचं. बघा आता इथे एक 2 सेट दिले. ए सेट आहे 1 2 3 4, बी हा सेट आहे -1 0 1 2 3 आणि मग त्याच्यावरून जे 2 आपल्याला ऑर्डर्ड पेअरचे सेट दिले तर हे फंक्शन रिप्रेझेंट करतायत का नाही हे चेक करायचं आपल्याला. मग आता पहिलं सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर्स काय बघा 1 0 3 3 2 -1 4 1 2 2. आता आपल्याला काय बघायचंय की ए पासून बी पर्यंत येते फंक्शन जर का डिफाईन होत असेल तर ते म्हणजे ए मधला प्रत्येक एलिमेंट इथे आलाय का नाही हे बघायचंय. मग आलाय का 1 2 3 4 आले. अजून दुसरी कंडिशन काय बघायची आहे की तो एकदाच आलाय का, म्हणजे त्याला एकच इमेज आहे का ते बघायचंय. पण आता इथं बघितलं तर काय लक्षात येत आहे 2 ची इमेज -1 पण आहे आणि 2 ची इमेज 2 पण आहे. मग हे चालतं का आपल्याला फंक्शन मध्ये नाही. आपल्याला इमेज कशी पाहिजे, युनिक इमेज असली पाहिजे. सो दिस इज नॉट अ फंक्शन. दुसरं बघा एक्झाम्पल 1 2 2 -1 3 1 4 3. ठीक आहे. सो आता हे रिलेशन फंक्शन आहे का नाही हे आपल्याला चेक करायचंय. सो आहे का बघा बरं 1 2 2 -1 3 1 4 3 सगळे एलिमेंट आलेत का ए मधले आलेत. ठीक आहे. मग आणि एकदा झालेत का म्हणजे रिपीट झालेत का तर नाही. म्हणजेच काय दिस इज अ फंक्शन. सो हे रिलेशन काय आहे फंक्शन आहे. कारण का इथलं जर का प्रत्येक एलिमेंट बघितला तर प्रत्येक एलिमेंट हा काय एकाच एलिमेंट बरोबर रिलेट झालेला आहे. आता नेक्स्ट आर्टिकल दॅट इज द व्हॅल्यू ऑफ फंक्शन. व्हॅल्यू ऑफ फंक्शन म्हणजे काय की एखाद्या पॉइंटला किंवा एखाद्या एक्सच्या व्हॅल्यू साठी दिलेल्या फंक्शनची व्हॅल्यू काय येते हे फाइंड आउट करणं. म्हणजे फॉर अ प्री इमेज एक्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. मग आता ए व्हॅल्यू म्हणजे काय, मग एक्स इक्वल टू ए जर का कन्सिडर केलं तर त्याची व्हॅल्यू काय येईल फंक्शनची एफ ऑफ ए. आता एक्झाम्पल बघा
काय दिलंय इथे एक फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एम इज इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1. ठीक आहे. मग ह्याच्यावर ह्या वेगवेगळ्या पॉईंटसाठी या फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे. पहिल्यांदा x इक्वल टू 0 असताना काय येईल, नंतर x इक्वल टू मायनस x असताना काय येईल आणि x इक्वल टू x प्लस 1 असताना काय येईल हे बघायचं. सो सोल्युशन बघा. आता एफ ऑफ 0 ला व्हॅल्यू काढायची. बघा फंक्शनची डेफिनेशन काय वरती, जर का m असेल म्हणजे m जर का त्याची प्री इमेज असेल, त्याची इमेज काय येते बघा बरं इथं एम स्क्वेअर मायनस 3m प्लस 1. की नाही. मग आता इथं 0 असेल तर काय येईल, इथं सगळीकडे तुम्ही काय करणार, 0 रिप्लेस करायचा, m च्या जागी 0 आणि मग काय येईल ते सोल्युशन. मग किती येईल बघा बरं, पहिल्यांदा 0 रिप्लेस केल्यावर 0 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 0 प्लस 1 म्हणजेच काय झालं, त्याची व्हॅल्यू किती आली 1. त्याच्यानंतरची व्हॅल्यू इथे करेक्शन आहे एम स्क्वेअर पाहिजे इथे, तुमच्या लक्षात येईल पण ते. सो एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आली 1. आता एफ ऑफ मायनस एक्स त्याची व्हॅल्यू किती येईल, हा स्क्वेअर आहे इथे 2 वर पाहिजे, मायनस एक्स चा स्क्वेअर मायनस 3 इंटू मायनस एक्स प्लस 1. सो विच इज इक्वल टू किती आलं ते एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. आणि मग इथे त्यांनी ही खाली 3 ला व्हॅल्यू काढून दाखवली आहे, 9 प्लस 9 प्लस 1 इकडची व्हॅल्यू आहे त्यांनी काढून दाखवली आहे एफ ऑफ मायनस 3 ची. नेक्स्ट एक्स प्लस 1 ला काय येईल व्हॅल्यू. सो काय करायचंय, ज्या पॉइंटला आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तो पॉइंट दिलेल्या फंक्शन मध्ये एक्सच्या जागी रिप्लेस करायचा, ते झालं त्याची व्हॅल्यू. मग इथे एक्स प्लस 1 ला पण तेच रिप्लेस केलं आपण. इथं एक्स प्लस 1 चा स्क्वेअर आहे, हा 2 वर आहे, एक्स प्लस 1 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू एक्स प्लस 1 प्लस 1. ठीक आहे. आणि मग हे सॉल्व्ह केलं तर किती मिळतं आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस एक्स मायनस 1. So this is all about the value of function. आता दुसरं अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे. बघा काय दिलंय त्यांनी, g ऑफ x एक फंक्शन दिलेलं आहे, त्याची डेफिनेशन दिली आहे. कसं ऑब्टेन होतंय ते फंक्शन, तर 5x मायनस 6 अपॉन 7. ठीक आहे. आणि त्याची व्हॅल्यू काय दिली आहे, 0 दिली आहे. तर असं असताना x ची व्हॅल्यू काय येईल हे फाइंड आउट करायचं. मग आता बघा इथे दोन्ही वरती फंक्शन म्हणजे दिलेलं एक्झाम्पल जर का ऑब्झर्व करतो त्याच्या दोघांची एलएचएस सेम आहे, म्हणजे जी ऑफ एक्स तर त्याचे आरएचएस पण काय करू शकतो आपण, सेम इक्वेट. म्हणजे 5x मायनस 6 अपॉन 7 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू 6 अपॉन 5. म्हणजे काय मिळालं तुम्हाला, x इज इक्वल टू 6 अपॉन 5. आता दुसरं एक्झाम्पल काय बघा, आपल्याला इथं x चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. काय दिले, दोन वेगवेगळे फंक्शन दिलेत आणि असं म्हटलंय की त्या दोघांची इमेज काय आहे, सेम. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स बघा सोल्युशन काय येईल. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू काय करणार आपण, इक्वेट करायच्या. एफ ऑफ एक्स म्हणजे बघा इथं काय आहे, एक्स रेस टू 4 प्लस 2x स्क्वेअर. जी ऑफ एक्स म्हणजे काय, इथं करेक्शन आहे, इथे 11x स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे एक्स रेस टू 4 मायनस 9x स्क्वेअर होणार आहे, इकडचे 2x स्क्वेअर आणि 11x स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू 4 मायनस 9x स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे दोन्ही कॉमन काढले आणि सॉल्व्ह केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल, या पद्धतीने. आता नेक्स्ट आर्टिकल आहे आपलं टाइप्स ऑफ फंक्शन. म्हणजे फंक्शनचे तुमचे कसे प्री इमेज आणि इमेज आहे त्याच्यावरून फंक्शनचे दोन टाइप्स पडतात. दॅट इज वन वन फंक्शन आणि दुसरं आहे ते म्हणजे ऑन टू फंक्शन. सो आता आपण वन बाय वन बघूया. सो पहिलं आहे ते म्हणजे वन वन फंक्शन. ठीक आहे. A function f from a to b is said to be a one-one if different elements in a have different images in b. म्हणजेच काय बघा, की जर का मी एखाद्या फंक्शन मध्ये फंक्शन डिफाइन केलंय आणि त्याचं आता ऑन वन वन आहे की नाही हे चेक करायचंय, तर मग मी समजा त्याच्या दोन वेगवेगळ्या इमेजेस जर का घेतल्या तर त्यांच्या प्री इमेजेस सुद्धा काय यायला पाहिजे, वेगवेगळ्या. ठीक आहे. किंवा व्हाईस वर्सा, जर का दोन वेगवेगळ्या प्री इमेजेस घेतल्या तर त्यांच्या इमेजेस पण या काय असायला पाहिजे, दोन्ही वेगवेगळ्याच असायला पाहिजे. असं जर का असेल तर ते फंक्शन काय म्हणतं, वन वन फंक्शन. हीच कंडिशन आता जे मी शब्दात सांगितलं हे आपण फॉर्म्युलाच्या स्वरूपामध्ये कसं लिहू शकतो, की इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी देन इट शुड गिव्स ए इज इक्वल टू बी. अशा फंक्शनला काय म्हणायचं, वन वन फंक्शन.
ऑन टू फंक्शन बघा, ऑन टू फंक्शन म्हणजे काय की जर का डेफिनेशन बघूयात आपण त्याची. A function a from a to b is said to be onto if every element in y in b is an image of some x in a. म्हणजे b मधला प्रत्येक एलिमेंट हा जर का कोणाची ना कोणाची तरी इमेज असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचं, ऑन टू फंक्शन. म्हणजे थोडक्यात काय की तुमचा जो कोडोमेन आहे त्याच्यामध्ये एकही एलिमेंट असा नकोय की जो कोणाचीही इमेज नाही, म्हणजे तिथं कोणीही रिकामा राहता कामा नाही. तसं जर का असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचं, ऑन टू फंक्शन. आता आपण एक्झाम्पल्स बघूयात त्याच्यावरची. बघा आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एरो डायग्राम मध्ये फंक्शन रिप्रेझेंट केलेलं आहे आणि आता आपल्याला हे बघायचंय की ते 1 1 आहे का नाही ते. 1 1 साठी मी काय सांगितलं तुम्हाला, जर का मी दोन वेगवेगळ्या प्री इमेजेस घेतल्या, म्हणजे बघा ए आणि बी दोन वेगवेगळ्या प्री इमेजेस घेतल्या तर त्यांच्या इमेजेस पण काय मिळतात मला, वेगवेगळ्याच मिळतात. म्हणजे हे फंक्शन काय आहे, 1 1 आहे. आता ऑन टू आहे का, ऑन टू साठी काय चेक करायचं, आपला कोडोमेन बघायचा. सो इथं कोडोमेन कोण आहे आपला, हा सेट बी, म्हणजे हा दुसरा सेट. कोण कोण आहेत त्याच्यामध्ये, 1 2 3 4 आणि 5. पण आता इथं काय लक्षात येते आपल्याला, बघा इथे 5 जर का नीट ऑब्झर्व केलं तर 5 ला कोणीही इकडे प्री इमेज नाही. मग असं चालतं का ऑन टू मध्ये, नाही. म्हणजेच काय, दिस फंक्शन इज नॉट अ ऑन टू फंक्शन. बघा सोल्युशन तेच दिलेलं आहे की एक एलिमेंट असा आहे की जो इकडे दुसऱ्या कोणाचीही इमेज नाही. अजून एखादं एक्झाम्पल बघूयात. बघा बरं, आता इथे नीट ऑब्झर्व केलं तर बघा मग सारखंच पहिल्यांदा 1 1 चेक करायचंय. जर का दोन वेगवेगळे ए आणि बी दोन वेगवेगळ्या प्री इमेजेस घेतल्या तर त्यांच्या इमेजेस पण काय वेगवेगळ्या, 1 आणि 2. ऑन टू आहे का आता, म्हणजे हे फंक्शन काय झालं, 1 1 आहे. ऑन टू आहे का आता, बघा ऑन टू साठी काय 1 2 3 4. ओके नाही, सगळे एलिमेंट्स कोणाची ना कोणाची तरी इमेज आहेत. म्हणजे दिस फंक्शन इज 1 1 ऑल्सो आणि ऑन टू पण. येईल चेक करायला आता तुम्हाला, जर का असं एरो डायग्राम मध्ये दिलं असेल तर. आता जर का समजा तुम्ही आपण मगाशी बघितलंय की फंक्शन लिहिण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मग समजा आता एरो डायग्राम मध्ये दिलं असेल तर या पद्धतीने चेक करायचं, इकडून एकच एरो गेलाय की नाही, दोन वेगवेगळे आहेत की नाही, 1 1. एक कोणीही तर शिल्लक नाहीये ना, तर ऑन टू. पण आता समजा आपलं फंक्शन फॉर्म्युलाच्या स्वरूपामध्ये लिहिलं असेल तर त्याचं 1 1 आणि ऑन टू कसं करायचं चेक ते बघूया. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज चेक द इंजेक्टिव्हिटी म्हणजेच 1 1 अँड सर्जेक्टिव्हिटी म्हणजे ऑन टू ऑफ द फॉलोइंग फंक्शन. आता इथं दोन फंक्शन घेतलेले आहेत मी. f is a function from z to z given by f of x is equal to x square. दुसरा एक फंक्शन घेतलंय नॅचरल नंबर्स वरती n to n given by f of x is equal to x cube. इथे दोन वेगवेगळे फंक्शन घेतले आणि त्याचं आता कसं चेक करायचं ते बघूयात आपण. बघा सो सोल्युशन बघा, पहिल्यांदा काय, आता फंक्शन आपलं सेट ऑफ इंटिजर्स वरती डिफाइन केलंय आणि कुठलं आहे त्याचं, एक्स स्क्वेअर. म्हणजे हे स्क्वेअर फंक्शन हो की नाही, की त्याची इमेज काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे तुमची प्री इमेज जर का एक्स असेल तर त्याची इमेज काय आहे, एक्स स्क्वेअर. बघा आता पहिल्यांदा ऑन टू 1 1 साठी आपण काय चेक करतो की जर का मी त्याचं कन्सिडर केलं की त्याच्या दोन वेगवेगळ्या पॉइंटची इमेज सेम आहे, म्हणजे x1 आणि x2 एक दोन पॉइंट घेतले त्याची इमेज सेम आहे कन्सिडर केलं, म्हणजे f of x1 is equal to f of x2. तर काय येईल बघा बरं, f of x1 म्हणजे काय झालं, x1 स्क्वेअर is equal to x2 स्क्वेअर. सॉल्व्ह केलं तर आपल्याला त्याचे दोन फॅक्टर्स पडावे लागतील हो की नाही, लाईक a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचे काय फॅक्टर्स असतात, a प्लस b आणि a मायनस b. आणि मग हे सॉल्व्ह केलं तर काय मिळते आपल्याला, बाय एक पॉसिबिलिटी मिळाली x1 इज इक्वल टू x2 आणि दुसरी पॉसिबिलिटी काय मिळाली की x1 इज इक्वल टू मायनस x2 हो की नाही. म्हणजे दोन वेगवेगळ्या प्री इमेजेस नाही हे होत आहे, त्यामुळे दिस इज नॉट अ इंजेक्टिव्ह फंक्शन. आता ऑन टू बद्दल काय होतंय बघूयात. बघा हे फंक्शन काय, स्क्वेअर फंक्शन आहे हो की नाही. मग स्क्वेअर तर ऑल द टाइम काय असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे इथं तुमच्या कोडोमेन मधल्या फक्त कुठल्या व्हॅल्यूज इमेजेस असतील रे, जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत ते. म्हणजे आपण सेट कोडोमेन आपला काय, झेड म्हणजे सेट ऑफ इंटिजर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स पण आले. पण मग त्या निगेटिव्ह नंबर्स कोणाचे तरी इमेज असतील का, नाही, कारण का कुठल्याही
नंबरचा स्क्वेअर हा काय असतो, निगेटिव्ह नसतो इंटिजर्स घेतला तर आपण, हो की नाही. म्हणजेच काय आहे की इथं झेड मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यूज या तशाच राहतील की ज्यांना कोणीही इमेज म्हणजे त्या कोणाचीही इमेज नाही. ठीक आहे. सो देअरफॉर दिस इज नॉट अ सर्जेक्टिव्ह फंक्शन किंवा ऑन टू नाहीये. आता दुसरं बघा, f is a function from n to n given by f of x is equal to x cube. काय येईल मग, तसं सेम मगासारखंच दोन इमेजेस सेम आहेत कन्सिडर करूयात. f of x1 is equal to x2 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, x1 cube is equal to x2 cube. सॉल्व्ह केलं आपण तर काय मिळतं आपल्याला, x1 is equal to x2. म्हणजेच आपण काय कन्सिडर केलं होतं की इमेजेस सेम आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं की त्यांच्या प्री इमेजेस पण सेमच आहेत. म्हणजेच दिस फंक्शन इज 1 1. आता ऑन टू आहे का नाही म्हणजे सर्जेक्टिव्हिटी चेक करायची आपल्याला. पण आता बघा, सर्जेक्टिव्हिटी साठी आपल्याला काय पाहिजे की सगळे एलिमेंट हे कोणाची ना कोणाची तरी इमेज असली पाहिजे. पण आपला इथं कोडोमेन काय, n म्हणजे नॅचरल नंबर्स. पण मग प्रत्येक नॅचरल नंबर हा काय कोणाचा तरी क्यूब आहे का, नाही, असं नाहीये. म्हणजेच काय झालं, दिस इज नॉट अ सर्जेक्टिव्ह फंक्शन. सो या पद्धतीने दोन्ही मेथड मध्ये जर का तुम्हाला एरो डायग्राम मध्ये सुद्धा दिलं असेल आणि फॉर्म्युला मेथड मध्ये पण दिलं असेल फंक्शन, तर या पद्धतीने तुम्ही त्यांची 1 1 आणि ऑन टू हे चेक करू शकता. आता नेक्स्ट आपल्याकडे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्यांच्या इमेजेस वरून, ते टाइप्स आता आपण 1 बाय 1 बघणार आहोत. तर त्याच्यातलं पहिलं आहे कॉन्स्टंट फंक्शन. सो आता बघा, कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय की तुमची इमेज ही काय असेल, एक कॉन्स्टंट नंबर असेल. बघा इथं फंक्शन लिहिलेलं आहे मी, त्याची डेफिनेशन f of x is equal to k for some k belongs to r. म्हणजे k इथं कुठला तरी एक कॉन्स्टंट नंबर असेल. ठीक आहे. मग म्हणजे काय की कुठला पण मी x जर का घेतला, म्हणजे मी कुठली पण प्री इमेज घेतली तरी पण त्याची इमेज ही काय येणार, एकच कॉन्स्टंट नंबर. बघा त्याचा ग्राफ इथं एक फंक्शन कन्सिडर केलंय, फॉर एक्झाम्पल f of x is equal to 2. मग इथं बघा ग्राफ मध्ये तुमच्या लक्षात येईल, मी x इक्वल टू 0 घेतलं तरी त्याची इमेज किती 2, 1 घेतलं तरी पण 2, 2 घेतलं तरी पण 2, 3 घेतलं तरी पण 3. आणि मी जर का ग्राफ ड्रॉ केला तर तो काय येतो, अ स्ट्रेट लाईन पॅरलल टू x एक्सिस पासिंग थ्रू y इज इक्वल टू 2 किंवा पॉइंट कुठला झाला हा 0 2. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट किंवाची रेंज, डोमेन आणि रेंज काय येईल याची, डोमेन काय येईल याचा, रियल नंबर, सेट ऑफ रियल नंबर्स. रेंज काय असेल बघा, कारण का मी इथं किती पण वेगवेगळ्या प्री इमेज घेतला तरी प्रत्येकाची इमेज ही काय आहे इथं 2च. म्हणजे त्याची रेंज काय झाली, सिंगलटन सेट 2. सेकंड फंक्शन आहे बघा आयडेंटिटी फंक्शन. काय डेफिनेशन त्याची, f is a function from r to r, then identity function is defined by f of x is equal to x for every x belongs to r. So identity function is given, कसं गिवन केलं त्यांनी, f of x is equal to x म्हणजे जी त्याची प्री इमेज आहे तीच त्याची इमेज, हो की नाही. आयडेंटिटी आपण म्हणतो म्हणजेच काय, सेम, हो की नाही. मग जी त्याची प्री इमेज तीच त्याची इमेज असं जर का फंक्शन असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचं, आयडेंटिटी फंक्शन. बघा त्याचा ग्राफ कसा येईल या पद्धतीनं, कारण का बघा मी x इक्वल टू 0 घेतलं तर त्याची इमेज पण काय असणार तेच, म्हणजे y इक्वल टू पण 0. x इक्वल टू 1 घेतलं तर y इक्वल टू पण 1, 2 घेतलं तर 2, 3 घेतलं तर 3. म्हणजे या पद्धतीने आपल्याला सगळे पॉइंट्स मिळत जातील, -1 -1 -2 -2. आणि मग जर काही पॉइंट्स जॉईन केले आपण तर आपल्याला काय मिळेल, अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन्स. ठीक आहे स्टुडंट. सो या प्रकारे आपण काय काय शिकलो बघा, फंक्शनची डेफिनेशन शिकलो, त्याच्यानंतर फंक्शन लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकलो आपण, एक्झाम्पल्स बघितले आपण, टाइप्स ऑफ फंक्शन्स बघितले, आणि आता आपण त्याच्या डेफिनेशन म्हणजे त्याच्या इमेजेस वरनं काय काय फंक्शनचे टाइप्स पडतात ते बघतोय आपण. त्याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट फंक्शन बघितलं, आयडेंटिटी फंक्शन बघितलं.